नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलो मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी हमखास प्रश्न येणार। मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, 26 एप्रिल 2026ला जो पेपर होणार आहे बॉम्बे हायकोर्टचा, त्यामधले हमखास एक किंवा दोन क्वेश्चन नक्की येणार मित्रांनो। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपण प्लेलिस्टमध्ये पुरे बॉम्बे हायकोर्टचे प्रश्न टाकलेले, त्यामधले तुम्हाला 100% फायदा होणार आहे मित्रांनो। पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। चला मग आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा टिंब प्रमुख असतो। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 नामधारी। भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा नामधारी प्रमुख असतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 2 आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत कोणाकडून सादर केला जातो। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 अर्थमंत्री। केंद्रीय अर्थसंकल्पना संसदेमध्ये अर्थमंत्री यांच्याकडून सादर केले जातो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, स्कर्वी आजार कोणत्या जीवनसत्वाचा अभावी होतो। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी क जीवनसत्व। स्कर्वी आजार हा क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम जॉईन करा। प्रश्न क्रमांक 4 आहे, कुष्ठरोगावर प्रभावी औषध कोणते। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 साल्फोन हे कुष्ठरोगावर प्रभावी औषध आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, DNA रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 वॉटसन व क्रूकर यांनी DNA रेणूची रचना प्रतिकृती तयार केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या झाडाला स्पर्श केला असता त्यांना त्या झाडाची पाने मिटतात। कोणत्या झाडाला स्पर्श केला असता त्यांच्या झाडाची पाने मिटतात। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 लाजाळू। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, निरोगी माणसाच्या हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंदने होतात। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 72। निरोगी माणसाचे हृदयाचे दर हे मिनिटाने स्पंद होतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आहे। प्रश्न क्रमांक 8, मेंढ्याचा गर्भकाळ किती दिवसाचा असतो। मेंढ्याचा गर्भकाळ किती दिवसाचा असतो। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 150 दिवस। मेंढ्याचा गर्भकाळ हा 150 दिवस असतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, अन्नाचा प्रमुख स्रोत कोणता। अन्नाचा प्रमुख स्रोत कोणता। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 वनस्पती, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर 2 आहे। अन्नाचा मुख्य स्रोत हा वनस्पती असतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 2 आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 क जीवनसत्व के जीवनसत्व। रक्त गोठण्यासाठी के जीवनसत्वाचा आवश्यकता असते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे। प्रश्न क्रमांक 11, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 6। नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 6 जिल्हे आहेत, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे। प्रश्न क्रमांक 12, गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 26 ऑगस्ट 1962 मध्ये गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे। प्रश्न क्रमांक 13, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण होते। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 न्यायमूर्ती महादेव रानडे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे। प्रश्न क्रमांक 14, डोंगरी किल्ल्याचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 रायगड। डोंगरी किल्ल्याचा जिल्हा म्हणून रायगड जिल्ह्याला ओळखतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे। प्रश्न क्रमांक 15,
अहिल्यानगरमध्ये कोणता किल्ला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 रतनगड किल्ला हा अहिल्या जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 16 भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 अहिल्यानगर. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहिल्यानगरमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील साल्हेर हे उंचीचे शिखर किती मीटर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3 1567. 1567 महाराष्ट्रातील साल्हेर हे उंचीचे शिखर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. आणि कळसुबाई हे 1646 किलोमीटर आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 18 टिपेश्वर हे महाराष्ट्रातील अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 यवतमाळ. टिपेश्वर हे महाराष्ट्रातील अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 19 पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 नागपूर. पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 20 रायगड जिल्ह्यामध्ये जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 खोपोली. रायगड जिल्ह्यामध्ये जलविद्युत केंद्र हे खोपोली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 21 पूर्णा नदीची उपनद्या कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्रभागा. पूर्णा नदीची उपनदी ही चंद्रभागा आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आहे. प्रश्न क्रमांक 22 मुंबईचे पहिले महापौर कोण होते? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 फिरोजशाह मेहता हे मुंबईचे पहिले महापौर होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 23 रंगीत लाकडी खेळण्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सावंतवाडी. रंगीत लाकडी खेळण्यासाठी सावंतवाडी हे प्रसिद्ध ठिकाण आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 24 थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थॉट ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 आहे. प्रश्न क्रमांक 25 महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेला ग्रंथ कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेला ग्रंथ आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 26 महात्मा गांधींना राष्ट्रपितामह ही पदवी कोणी दिली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ कृष्ण गोखले यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपितामह ही पदवी दिलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाची महात्मा गांधी संबंधित नाही? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 मुळशी सत्याग्रह. चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, अहमदाबाद कामगार सत्याग्रह हे महात्मा गांधी यांच्याशी संबंधित आहे आणि मुळशी सत्याग्रह नाही, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 28 गोपाळ कृष्ण गोखले यांनी सामाजिक संस्था स्थापन केली. प्रश्न क्रमांक 28 गोपाळ कृष्ण गोखले यांनी सामाजिक संस्था स्थापन केली. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 भारत सेवक समाज. गोपाळ कृष्ण गोखले यांनी सामाजिक संस्था स्थापन केली होती भारत सेवक समाज, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 29 श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1905 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे दादाभाई नौरोजी यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 रास्ता गोपतार हे वृत्तपत्र सुरू केलेले दादाभाई नौरोजी यांनी, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे.